पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। अमेडिया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा आहे। निवासी बंगल्याचा व्यावसायिक वापर कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय। पुणे महापालिका चौकशी करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मिळकत कर निवासी दराने भरला जात असल्याची माहिती देखील समोर आली। बंगल्याचा व्यावसायिक वापर केल्याने पार्थ पवार अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। तर पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे। अमेडिया कंपनीचा पत्ता हा जिजाई बंगल्याचा आहे। निवासी बंगल्याचा व्यावसायिक वापर कशासाठी केला गेला असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आहे। पुणे महापालिका चौकशी करण्याची देखील शक्यता आहे। मिळकत कर निवासी दराने भरला जात असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। या बंगल्याचा व्यावसायिक वापर केल्याने पार्थ पवार अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे। तर एक महत्त्वाची बातमी अपडेट आलेली आहे। तर पार्थ पवार यांचा जो जिजाई बंगला आहे तो वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे, कारण अमेडिया कंपनीचा पत्ता याच जिजाई बंगल्याचा आहे। त्यामुळे या निवासी बंगल्याचा वापर व्यावसायिक कामासाठी का करण्यात आला, कशासाठी करण्यात आला असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। पुणे महापालिका या संदर्भात चौकशी करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मिळकत कर हा निवासी दराने भरला जात असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात चौकशी केली जाऊ शकते। पुणे महापालिका चौकशी करणार असल्याची शक्यता आहे। बंगल्याचा व्यावसायिक वापर केल्याने पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पार्थ पवार यांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडला, कारण आपण आधीच पाहिलेलं होतं की पार्थ पवार यांची जी अमेडिया कंपनी आहे त्या कंपनीचा पत्ता हा जिजाई बंगल्याचा आहे। त्यामुळे या निवासी घराचा म्हणजे निवासाचा वापर व्यावसायिकसाठी का केला असा एक सवाल विचारला जातोय। खरंच आपण बघितलं तर या अमेडिया कंपनी जी LLP आहे या कंपनीचा जो ॲड्रेस आहे तो गाडगेनगर शिवाजीनगर बंगला नंबर 21 अर्थात हा बंगला जो आहे तो पार्थ पवार या ठिकाणी जिजाऊ बंगल्यामध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती मिळत आहे। मग तो जो एरिया आहे तो रेसिडेन्शियल एरिया आहे आणि अनेक लोक तिथं राहत असतात। मात्र मग या रेसिडेन्शियल एरियामध्ये जर व्यावसायिक कंपनीचा पत्ता दिला असेल तर मग त्याचा जो बंगला आहे त्याचा जो कर आहे तो कशा पद्धतीने दिला आहे तो या ठिकाणी आता तपासला जाण्याची मागणी आहे ती केली जात आहे। जर रेसिडेन्शियल एरियामध्ये जर रहिवासी कर दिला जातो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर त्यांनी जर कंपनीचा पत्ता दिला असेल तर मग तो व्यावसायिक कर दिलाय का याचाही तपास होण्याची शक्यता आहे आणि तशी मागणी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे आता अजित पवार ज्या बंगल्यामध्ये राहतात जिजाऊ बंगला तो वादाच्या भोवऱ्यात येऊ शकतो आणि पुणे महानगरपालिकेकडे पालिकेचा जो कर विभाग आहे कर विभाग कदाचित या बंगल्याची चौकशी करण्याची शक्यता आहे। तर रेसिडेन्सी एरियामध्ये जर कंपनीचा पत्ता दाखवून त्या ठिकाणी जर तुम्ही व्यावसायिक कर भरत नसेल तर कदाचित याबाबत आता महापालिका सुद्धा ॲक्शन घेऊ शकते आणि त्या अनुषंगाने आता मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळं रहिवासी भागामध्ये व्यावसायिक कंपनीचा पत्ता दाखवून जर कर भरला नसेल तर ही एक महत्त्वाची बाब समोर येऊ शकते। त्यामुळे आता पुणे महानगरपालिका जिजाऊ बंगल्याबाबत चौकशी करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। नक्कीच निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।